त्याला खरं तर मोठ्या स्पर्धांमध्ये प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्याचं टॅलेंट आपण पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये आणि त्याच गुणवत्तेच्या आधारावर त्याला मात्र आता पुढे एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला असा खेळाडू. आणि गेले कित्येक वर्ष खरं तर आघाडी आलेला ऋषी त्याची आक्रमक फलंदाजी आपण नेहमी पाहिली. तोही त्याच्या जोडीने मैदानाकडे उतरलाय. तर एका बाजूने बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल जय बापदेव पाली संघाचा परेश शेलके. ॲज अ आयकॉन म्हणून त्याची रायगड प्रीमियर लीगमध्ये खरं तर निवड झाली. असा एक गुणवान गोलंदाज मात्र यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघांमध्ये एक मोठी लढत आजच्या दिवसामध्ये तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. मागचा सामना मुरबी संघाने खरं तर एकतर्फा जिंकला, बाल संघाला पराभूत केलं. आणि यानंतर मात्र अजून एक मोठा सामना, आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मंचकावरती मोठ्या संख्येने पाहुण्यांचं आगमन आणि सर्व पाहुण्यांचं आपण करूया. सन्माननीय संदीपदादा उलवेकर, माजी उपसरपंच, वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून हार्दिकाचं स्वागत. या स्पर्धेमध्ये तर आपण पाहता 5 क्रमांक आहेत आणि त्याहीपेक्षा मालिकावीरासाठी टू व्हीलर बाईक आहे. म्हणजे एखाद्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळेल. संदीप पालकर सर यांचा इशारा. गेम इज ऑन. डावाला सुरुवात, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. बघा 20 मिनिटाचा कालावधी आपल्याला असेल 4 षटकांसाठी. पाली टीमला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ऋषी चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला बॉल इनसाइड आउट खेळत असताना फक्त बॉलला ढकललंय. बॉल बॅक ड्राईव्ह, मागे चालला होता चेंडू. तिथे फिल्डर वेगाने धावून आले, चेंडू उचललाय, फेकलाय. 1 रन मात्र मिळाली. बॅटिंग करत असताना गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली या टीमला अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करताना ऋषीचं अकाउंट ओपन झालंय या ठिकाणी वलवली संघाचं. 1 धाव. पॉवर प्ले ऑन आहे. 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या अगदी डीपमध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळेल. त्यानंतर लॉंग ऑन असेल, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर. अशी फिल्डिंगची विवराच्या असताना मास्तर या ठिकाणी आपण पाहिलं टो क्रशर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणि इथे पायचीत झालाय खेळाडू रत्नदीप चौधरी. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला बॅटिंग करताना वलवली टीमला. मैदानामध्ये बाद होईल तेव्हा नवीन फलंदाज आपण रेडी पोझिशनमध्ये राहा. तात्काळ मैदानाकडे दाखल व्हा जेणेकरून आयोजकांचा वेळ वाचेल. आणि त्याही नंतर शॉर्ट टीम मीटिंग की टीम मीटिंग जास्त आपण करू नका, ही सूचना फील्डिंग टीमला देखील राहील. कारण आज मी सकाळी देखील सांगितलं तारेवरची कसरत आहे आयोजकांची. आणि खास करून त्यांचं मी कौतुक करेल 4 षटकांचे सामने वेळाअभावी खरं षटकामध्ये कपात करता आली असते, परंतु स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट हे तुम्हाला सर्वांना पाहायचं आणि ही स्पर्धा एक उत्तम दर्जाची यशस्वीरित्या पार पाडायची. याच उद्देशानं मात्र 4 षटकांचे सामने आपण मैदानामध्ये पाहता. इथे बिगिट करताना फटका फसला, रोहित आला झेल खाली. कॅप्टन सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. आणि काय घडलंय मैदानामध्ये, खरं तर असं वाटलं जीवनदान मिळतं की काय फलंदाजाला, परंतु झेलबाद झाला. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल या ठिकाणी आणखीन एका फलंदाजाला. एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील अर्थात पीके शेठ पाटील वलभ व्यासपीठावर क्रिकेटचा लुप्त घेतात, आनंद घेतात. आणि त्यांच्या वतीने डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबी आयोजित सरपंच चषक 2024 या स्पर्धेकरता 1100 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आपला आम्ही डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि वीर एंटरप्राइजेसच्या वतीने प्रभाकर शेठ पाटील साहेब आपलं मनपूर्वक आम्ही इथे सरचे आभार व्यक्त करत आहोत. विशाल चिंद्रणकर हा खेळाडू बाद झाला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज स्वतः मुकेश शेलटकर या टीम मधला एक अनुभवी खेळाडू, मधल्या फळीमधला संकटमोचक खेळाडू दाखल होताना आपण पाहत आहे. मोठी जबाबदारी करत त्याच्या खांद्यावरती आता आली आहे, कारण समोर गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला परेश शेलके. जय बापदेव पाली विपक्ष गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली अशी लढत तुम्ही मैदानाकडे पाहताय. अतिशय मोठा सामना हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यस, गौरी स्पोर्ट्स वलवली या टीमला आपण पाहू शकाल मैदानामध्ये खेळ करत असताना. या धावसंख्येवरती मात्र 2 खेळाडू बाद झालेत. इथून मात्र आता सावध पवित्राही घ्यावा लागेल फलंदाजांना. यावेळेला देखील बॉलला उडवलंय, उंची घेतली, अंतर कमी कापलंय, अगदी विरुद्ध दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलं. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल जीवनदान मुकेशला मिळालं. 3रा रनचा प्रयत्न देखील झालाय. तेलही गेलं तोपही गेलं असं म्हणतात. आणि इथे झेलही सुटला. 3 धावा देखील मिळाल्या. या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स वलवली या टीमला धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 2 गडी बाद 4 धावा. इनसाइड आउट खेळायचं होतं, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. कटर बॉलचा वापर करताना आपण पाहिला परेशला. परेशची खासियत आहे
तो प्रचंड वेगाने बॉलला स्विंग करू शकतो, तो कटर बॉल टाकू शकतो. हे त्याचं व्हेरिएशन हे नेहमी आपण पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये, पण त्याच्या समोर तुम्हाला तितकीच चांगली वाजवी फलंदाजी या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट, परेश तयार. यावेळेला स्विंग अँड मिस, बॉलच्या लाईनमध्ये नव्हते खेळाडू. खरं तर आपण पाहिला त्यानंतर बॉल बॅट ड्रिल करून दाखवता. हा फटका कव्हर्सला खेळायला हवा होता. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली परेशच्या माध्यमातून. डॉट चेंडू, 4 धावा स्कोर कार्डमध्ये. लास्ट बॉल पॉवर प्लेमधला पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल निर्णायक, कारण इथे एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगलं कॅल्क्युलेशन तुम्हाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल. आणि क्षमता आहे ऋषीकडे, तो एक अतिशय स्फोटक फलंदाज स्ट्राईक एंडवरती. यावेळेला मिस टायमिंग, एज लागली आहे, फटका फसलाय कव्हर्समध्ये. त्या ठिकाणी अगदी गलीच्या क्षेत्रामध्ये हा जेल टिपला गेला. 1 मोर विकेट डाऊन. या षटकामध्ये 3 खेळाडू बाद झाले, 4 या धावसंख्येवरती. आगमन झालेलं आहे. मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बबनदादा बुलवेकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि बीर एंटरप्राइजेसच्या वतीने बुलवेकर साहेब आपलं मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. अतिथी देवो भव असं म्हणतात आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीनं खास करून संदीपदादा उलवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं आपण आयोजन या ठिकाणी पाहत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर आपण पाहिलं पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली परेश शेलकेने, कारण त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त 4, गडी बाद केले 3. त्यामुळे थोडासा दबाव आता खरं तर गौरी स्पोर्ट्स वलवली या संघावरती राहील, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सुरुवात जरी खराब झाली तरी मात्र तुम्हाला इथून एक मोठं खरं तर पुनरागमन करावं लागेल या मॅचच्या दरम्यान, कारण उंच शिखरावरती चढताना तुम्हाला अनेक खाचखाग्यांना मात्र तोंड द्यावं लागतं, तेव्हाच तुम्ही त्या शिखरावरती चढू शकता. आणि इथे तेच करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा अडचणीमध्ये आला वलवली संघ, परंतु यानंतर मुकेश सारखा अनुभवी खेळाडू अजूनही विकेटवरती उभा आहे. त्याच्या बरोबरीने आणखीन एक यंग टॅलेंट सुयोग म्हात्रे नॉनस्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला उभा होताना पाहायला मिळेल. दोघांकडून भरपूर अपेक्षा. बॉलिंग ट्रॅकवरती पाली संघाचा दुसरा गोलंदाज प्रथमेश शेलके. राऊंड द विकेट, यावेळेला स्लॉग हिट, बॅटच्या टो एंडला फटका, लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल चाललाय सीमा पार. मुकेश शेलेटकरचा हा संघर्षमय षटकार. टायमिंग आणि बरोबर आपण पाहिलं बॅटच्या टो एंडला फटका आला तरी देखील रिझल्ट चांगला आला. वलवली संघासाठी 6 धावा आल्या. यावेळेला आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला, मिड ऑफला बीट करून बॉल मागे चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, बघा दोघांमध्ये तालमेळ नाहीये. दुसरी धरण कंप्लीट झाली असती कदाचित, परंतु इथे दोघांमध्ये संभाषण कमी पडलं. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर तुम्हाला करावा लागतो रनिंग बिटवीन द विकेटमध्ये, जेव्हा तुम्ही विकेटवरती धावताय. कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. या एंडला खरं तर आपण पाहिलं कॉल द्यायचा होता, त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज होता सुयोग म्हात्रेने जर चांगला कॉल दिला असता तर कदाचित 2 धावा झाल्या असत्या, कारण रिस्क घ्यावी लागते. रिस्क जर तुम्ही घेतली तर तुम्हाला यश मिळेल. 1 रन या चेंडूवरती आली. धावसंख्येत बदल, टोटल धाव फलकावरती 11. यावेळेला देखील आपण पाहिला लेंथ बॉलचा वापर, हार्ड लेंथमध्ये हा चेंडू टाकलाय. आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आलेला नाही आहे सुयोगला. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली ती म्हणजे 3 खेळाडू बाद 11 धावा. प्रदीप आमचे खरं स्कोरर मित्र या स्पर्धेमध्ये दुग्ध शर्करा योग, त्यांचाही वाढदिवस आपण संपन्न केला. केतन यांचा देखील वाढदिवस आपण या स्पर्धेमध्ये संपन्न केला आणि आज चांगलं योगदान देत असताना या स्पर्धेला अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डॉट बॉल नंतर प्रेशर सुयोगवरती आला आणि त्यानंतर हा बॉल अगदी पुढ्यात टाकला, त्याला मात्र उडवलाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क, षटकार. तरी झाल्यानंतर सुयोगने खऱ्या अर्थाने षटकाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे. महेश मनपूर्वक आपले सरचे स्वागत आहे. आणि मुकेशसाठी बघा एक स्वर्ण संधी आहे. गौरी स्पोर्ट आई गावदेवी क्रिकेट संघ वलवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते राजेश शेठ काथारा यांनी ते जाहीर केलेलं आहे की मुकेशने लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकारांची आतषबाजी केली तर मुकेशसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बॉल यॉर्क टाकायचा होता, ओव्हर पिच झाला, त्याच्यावरती मात्र एक चांगलं प्रत्युत्तर सुयोगनं दिलं. 6 धावा आल्या या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती या ठिकाणी 17, लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे बॉलला लेफ्ट केलं, सोडून देण्याचा निर्णय अगदी योग्य होता, कारण अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला बॉल अँगल बनवायचा होता. त्याकडे गोलंदाजाला पंचांचा इशारा वाईड, एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद 18 धावा. किमान
40+ टार्गेट खरं तर बनवावंच लागेल या मॅचच्या दरम्यान. बॉलिंग अटॅक चांगला आणि त्याही पेक्षा बॅटिंग अटॅक देखील तितका सुंदर. सुयोग आपण पाहिला अगदी नवीन जोमाचा नवीन उमेदीचा नौका फलंदाज, पण तो आक्रमक झालाय. अजून एक आलाय त्याच्या बॅटमधून धमाका षटकार. आपण पाहिलं यंग टॅलेंट, त्याला प्रमोट केलं टॉप ऑर्डरला. आघाडीचे खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर प्रेशर जो आला होता रिलीज करण्यासाठी आणि त्याने त्याची कामगिरी चोखरित्या बजावली असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण त्याच्याही बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. प्रमोद म्हात्रे यांचे खरं तर चिरंजीव आहेत सुयोग म्हात्रे, अप्रतिम पुत्र बाबा ऐसा गुंडा तयाचा तिन्ही लोकी झेंडा आमचे महागुरू सातत्याने सांगत असत आणि तेच काम मात्र मैदानामध्ये करत असताना यावेळेला फुल टॉस थोडंसं व्हेरिएशन करताना बॅकअप दॅन टाकायचा होता, परंतु नशिबाची साथ मिळाली पाली टीमला असंही म्हणायला हरकत नाही. इथे मोठा फटका यायला हवा होता, परंतु सिंगल रन आली. या सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकाल या बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला बीमरसाठी. आपण थांबायचं आहे प्लीज, चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर अगदी योग्य निर्णय खदर टीमने घेतलाय. आम्ही नेहमी सांगत असो आपण सध्या 21व्या शतकामध्ये आहोत, त्यामुळे विज्ञान युगामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा तुम्हाला करायचा आणि इथे मात्र रिव्ह्यू वापरलाय, जो एक रिव्ह्यू दिलाय चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर आपण पाहूया. स्वतः आमच्या आयोजक प्रणय आणि संजय सर्व सहकारी सनी. चला योग्य निर्णय आपण देऊया, कोणत्याही संघावरती अन्याय होण्याची काळजी आपण घेणार आहोत. बिमर असेल तर मात्र आणखीन एक बॉल एक्स्ट्रा टाकावा लागेल. चला 12वे खेळाडू दोघांनी काय कमेंट करायचे नाही, आमचे आयोजक सांगतील तोच निर्णय अंतिम राहील, त्यामुळे प्लीज. आणि जो निर्णय येईल त्या निर्णयाचा सन्मान हा दोन्ही टीमला करावा लागेल. निर्णयाची प्रतीक्षा आहे. बघा आज वेळ फार आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे प्लीज प्रत्येक टीमला आपण विनंती करूया थोडं आम्हाला सहकार्य करा आणि वेळ वाचवा. धावसंख्या आपण पाहिली थोडीशी वधारली वाढली. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फक्त सिंगल आली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स वलवली संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 25 धावा. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. 21 धावा आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या आणि त्या खरं तर इकॉनॉमिकल फिगर षटकाची भर काढली या ओव्हरमध्ये. बॅटिंग करताना सुयोगने तिसऱ्या ओव्हरमध्ये आता विशाल शेळके आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 25 धावा धावफलकावरती ही सरासरी अंतिम षटकापर्यंत कायम राहील, तर किमान 50+ टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आणि इथून मात्र दमदार खेळ या ठिकाणी आपण पाहत आहे. विशाल आलाय बॉलिंग ट्रॅकमध्ये. समोर पुन्हा एकदा सुयोग म्हात्रे हा खेळाडू. सुयोगला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडमध्ये. यावेळेला स्विंग आणि मिस, खरं बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, थोडासा बॉल राईज झाला. अँगल बनवत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट बॉल व्हेरिएशन होतं खरं तर पहिल्या चेंडूमध्ये. लाईन चांगली होती, टप्पा अतिशय योग्य होता. शोल्डरचा पुरेपूर वापर करताना आपण विशालला पाहिलं. टॉस केलेला बॉल ऑन द राईज खेळायला हवं होतं, परंतु इथे ऑन साईडला फटका घेण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाही आहे. डॉट बॉल स्विच हिटचा प्रयत्न, यॉर्क लाईनवरती हा चेंडू टाकलाय, घाई झाली आहे आणि तदनंतर मात्र आपण पाहता रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. सांघिक यश या ठिकाणी मिळत असताना फिल्डिंग करणाऱ्या अजय बापदेव पाली टीमला ज्या सुयोगने मात्र आक्रमण केलं तो मात्र आता चाललाय मैदानाच्या बाहेर. तिचे माजी उपसरपंच संदीपदादा बुलबेकर, त्यांचे समवेत बबनदादा बुलबेकर, माजी सरपंच मोरबे, दिनेशदादा पाहतो. खास करून संदीप शेठ बुलबेकर तुमचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण नेहमी असं म्हटलं जातं ना रोशन खऱ्या अर्थाने की भारत देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी जगाला संदेश दिला, भारत देशाला संदेश दिला की उघड्या डोळ्याने बघितलेलं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. डांगणेश्वर क्रिकेट संघाने स्वप्न बघितलं. स्वप्न बघलं प्रथम क्रमांक 1 लाख रुपये कॅश प्राईज. स्वप्न बघितलं मालिकावीर 2 व्हीलर बाईक आणि ते स्वप्न मात्र संदीप शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून ते पूर्णच झालेलं आहे. 25 धावा धावफलकावरती. याही वेळेला आपण पाहिला स्विंग आणि मिस. अजून एक डॉट बॉल. प्रेशर आता खरं तर रिलीज करतोय जो मागच्या षटकामध्ये आला होता बापदेव पाली संघावरती, तो मात्र कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय विशाल शेळके हा गोलंदाज, कारण पहिले 3 बॉल त्याने खरं तर या ठिकाणी डॉट टाकलेत. प्रेशर आता वाढलंय, ते म्हणजे गौरी स्पोर्ट्स वलवली या संघावरती. 25 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहताय सुस्थितीमध्ये होता, परंतु त्यानंतर मात्र विशालचं कमबॅक आपण पाहू शकाल. यावेळेला खोदून काढला बॉलला, हाफ हेलिकॉप्टर लँड केलाय त्या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी बॉलरच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. सेफ शॉट, 4 धावा चौकार.
आणि इथे मात्र एक मोठा फटका मच नेडेड 4 असं म्हणता येईल. अत्यावश्यक फटका होता. मोमेंटम मिळाली आता खरं तर वलवली संघाला 4 रनच्या मदतीने. यावेळेला देखील हाफ ट्रॅकर होता, पूल करायचा होता आणि इथे थोडासा आपण पहिला जजमेंट चुकला आणि त्यानंतर मात्र चिक्की सिंगल क्विक सिंगल गेली पूर्ण. मुकेश आणि त्याच्याबरोबर असणारा खेळाडू आशिष पाटील दोघांमध्ये चांगलं कॉलिंग होतं. एक धाव आली. 30 वरती पोहोचला आहे मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स वलवली संघ. आपण मगाशी देखील म्हणालो होतो खरं तर 40+ धाबा व्हायला हव्यात आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आणि मुकेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मुकेश मैदानामध्ये असेल तोपर्यंत एक मोठी धावसंख्येची अपेक्षा राहील आता वलवली संघाच्या पाठीराख्यांना. हलक्या हाताने दिशा दिली. गॅपमध्ये बॉल चालला जरूर परंतु फिल्डिंग फ्लाय स्लिपर चांगली पाहायला मिळाली. अगदी थोडासा बॉल मागे सरकला. स्वस्तिक त्या ठिकाणी होता. बॉलला थांबवलं. 1 रन मात्र या चेंडूवरती आली आणि या षटकामध्ये ग्रेट कमबॅक पाहायला मिळालं. विशाल शेळकेचं इकॉनॉमिकल फिगर षटक. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये सांघिक यश देखील मिळालं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना गौरी स्पोर्ट्स वलवली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली 4 गडीबाद 31. बघा शॉर्ट लिमिटिंग लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि शेवटच्या षटकापासून सुरुवात करा. मुकेश है, लेकिन रोशन जब लय में होते हैं ना विकेट के ऊपर तो इनका बल्ला बोलता है. नाम मुकेश है लेकिन बल्ला हमेशा बोलता है जब लय में आते हैं तो. खरं तर या स्लॉग ओव्हरमध्ये या डेथ ओव्हरमध्ये आता तेच करावं लागेल. त्याची बॅट तळपली तर मात्र धावा येतील आणि त्याला मात्र ते करावं लागेल कारण अंतिम षटक आहे. 6 चेंडू बाकी आहेत या इनिंगमध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतो जय बापदेव पालिट संघाचा प्रतीक शेळके हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना डाव्या हाताचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल आणि समोर असेल मुकेश शेलेटकर टीमचा अनुभवी खेळाडू. आक्रमण आणि आक्रमणच मैदानाकडे करावं लागेल त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. किमान 15 ते 20 असं खरं तर लक्ष राहील या ओव्हरमध्ये. आणि इथे फुलर लेन बॉल होता. हलक्या हाताने ढकललं. बॉलला स्लाइस केलं. त्या ठिकाणी शॉर्ट गलीमध्ये मात्र बॉल फील्ड झाला. 1च रन या चेंडूवरती आली आहे. सिंगल डबलने मात्र मोठी धावसंख्या तुम्हाला उभारता येणार नाही आहे. आणखीन एक सिंगल ॲड होताना मात्र धावसंख्येत बदल. 4 खेळाडू बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल लास्ट ओव्हरमध्ये आता ब्लास्ट या 5 चेंडूवरती करावे लागतील. यावेळेला बॉलला उडवलंय. उंची घेतली. अंतर ही कापलंय. यस इट इज अ मॅक्झिमम लॉंग अँड स्ट्रॉंग हिट. 6 रन षटकार. पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळले त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहता आशिष पाटील. 6 धाबा आल्या या चेंडूवरती. धावसंख्या वृद्धिंगत झाली. धावसंख्येत बदल. टोटल धावसंख्या आपण पाहता 38. खरं तर आमचे छोटेसे प्रेक्षक आहेत खरं तर बाउंड्रीच्या अगदी लगत उभे आहेत. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. बॉल लगेच मैदानामध्ये पाठवलाय. त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. सेकंड बॉलवरती आलेला षटकार. अजूनही लयमध्ये आला आशिष पाटील हा फलंदाज. यावेळेला देखील बिगिट करताना बॉलने उंची घेतली. अंतर देखील कापलंय. अजून एकदा वन्स अगेन या दिल मागे मोर. अजून एक आपण पाहिला हा षटकार आशिष पाटीलच्या बॅटमधून लगातार दुसरा धक्का. 6 धाबा. लगातारचा हा दुसरा मोठा फटका पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल होईल. 44 धाबा. 4 खेळाडू बाद 44 अशी धावसंख्या आपण पाहताय. आदरणीय सतीशदादा पाटील यांचे इथं आगमन करता सरपंच बेलवलीचे आमचे उत्तम क्रिकेटर आयोजक सतीशदादांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. चला टॉससाठी पुढचे 2 संघ गावदेवी बेलवली नाही विनर टीम असेल आणि मोरबी. येस यातून जिंकणारा संघ विपक्ष मोरबी अशी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अजून एक मोठी लढत सुपर 10 ची लढत असेल जो खरं तर आजचा शेड्यूल्ड होता. अगदी ज्या पेंडिंग सामने होते तेही आजच्या आपण शेड्यूलमध्ये ॲड केलेत आणि बरोबर वेळेवरती आपल्याला स्पर्धा संपन्न करायची आहे. आशिष तयार. यावेळेला थोडासा बॉल गरकन फिरला
आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. सुटकेचा निश्वास घेतला गोलंदाज त्या ठिकाणी प्रतीक शिळकेने, कारण लगातार 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं तिसरा येईल का, कारण आक्रमक झाला आशिष. 44 रन स्कोर कार्डवरती अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. 50+ टार्गेट आता माइंडमध्ये राहील कदाचित वलवली संघाच्या माध्यमातून. इथे देखील फटका चांगला आहे, सबसे कातिल आशिष पाटील डाऊन द ग्राउंड खेळले आणि इथे देखील बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, षटकार. कंप्लीट 50 धावा धाव फलकावरती. बघाशी म्हटलं का सुरुवात जरूर त्या ठिकाणी कठीण झाली, अडचणीची झाली, परंतु त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने कमबॅक केलंय हे देखील खूप चांगलं राहिलं, वाखाणण्याजोगं राहिलं या टीमचं. 50 धावा 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचं योगदान आतापर्यंत वैयक्तिक दिलंय मैदानामध्ये आशिष पाटील या फलंदाजाने. शेवट गोल करेल का आशिष हे पाहायचं आहे, कारण हा लास्ट बॉल असेल या ठिकाणी या षटकातला आणि पहिल्या सत्रातला. शॉट ऑफ लेन टॉस केला बॉलला, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला या चेंडूमध्ये आणि इथे सिंगल. रन मात्र 22च्या स्वरूपात कंप्लीट झाली आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला त्या ठिकाणी, शेवटचा बॉल 22च्या स्वरूपात सिंगल आली आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर गौरी स्पोर्ट्स वलवली टीमची धावसंख्या धावफलकावरती आले ती म्हणजे 51-52चं टार्गेट उभं केलंय जय बापदेव पाली संघासमोर या ठिकाणी वलवली टीमने. पुढच्या सत्रामध्ये खरं तर आपण लगेचच फिल्डिंगसाठी इथे इन्व्हाइट करूया वलवली टीमला, पण फिल्डिंग लावून घ्या. जय बापदेव पाली टीम आपण मैदान सोडा आणि पहिली जोडी मैदानाकडे लगेच दाखल करा. खूप चांगली स्पर्धा डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित मान्य श्री संदीप शेठ उलवेकर माजी उपसरपंच वीर एंटरप्राइजेस मोरबे यांच्या माध्यमातून पुरस्कृत सरपंच ट्रॉफी 2024 या स्पर्धेचं हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम मोरबे वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 30, चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 25. स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे आपण पाहताय मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक या ठिकाणी दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना मात्र खरं तर स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फिल्डर यांच्यासाठी मात्र कूलर देऊन त्याचा गौरव केला जाईल. 52 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. तर इथे खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट आई गावदेवी क्रिकेट संघ वलवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. गावदेवी एंटरप्राइजेसचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक विनोद शेठ चौधरी वलवली यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो आणि महेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. मी वीर एंटरप्राइजेसचे सर्व माजी उपसरपंच संदीप दादा उलवेकर यांना इथे आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते मग वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थाने कार्यक्रम असो, संगीत क्षेत्राचा कार्यक्रम असो, सामाजिक दृष्ट्या ज्यांचा खूप मोठा योगदान असतो असे महेश पाटील यांचा आपण सन्मान इथे करावं की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. संगीत क्षेत्र असो, वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून नेहमी त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान संदीपदादा बुलवेकर यांच्या शुभास्ती इथे केले जात आहे. तर सन्माननीय प्रमोद म्हात्रे एकेकालच्या नामवंत क्रिकेटर वलवली यांचं आगमन झालेलं आहे आणि मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे सर्व गोवर्धन शेठ पालेकर आपण इथे उपस्थित असाल तर संदीप शेठ उलवेकर आणि डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर इथे आमंत्रित करत आहोत. सन्माननीय करण हातमोडे गिरवले यांच्या वतीने जय बापदेव पाली क्रिकेट संघासाठी आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. करणदादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. जय बापदेव पाली क्रिकेट संघ रोहित पाटील त्यांची सुद्धा मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. रोहित पाली क्रिकेट संघ वलवली क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. व्यासपीठावर दुंद्रे विभागीय शांततेचे प्रतीक संघटनेचे अध्यक्ष राजा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. आदरणीय व्यक्तिमत्व प्रकाश दादा भगत यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ मनपूर्वक तुमचं स्वागत आहे आणि त्यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला
5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे. प्रकाश दादा या व्यासपीठावर संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि बोले तैसे चाले त्याची वंदा बी पाऊले. एकच वादा आमचा प्रकाश दादा यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत आपण पाहतो शांततेचे प्रतीक आमचे राजा भोईर. तुमचे स्वागत आहे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. जय बापदेव पाली क्रिकेट संघ आपली सलामीर जोडी मैदानामध्ये लगेच दाखल करायची आहे. तर बघा येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला क्रिकेटची अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गीय अनुसया गोपीनाथ भोपी स्मृती चषक 2024. 15 डिसेंबरला ही स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या रविवारी पाहायला मिळेल आणि एक दिवसाची ही स्पर्धा असेल. प्रवेश फी 4,500 रुपये. प्रथम क्रमांक 20, द्वितीय क्रमांक 10,000 आणि या स्पर्धेमध्ये ज्या कुठल्या संघांना भाग घ्यायचा असेल तर आपण नेहरे विभाग शांतता संघटनेचे सल्लागार राजा भोईर, प्रणव भोपी एक उत्कृष्ट खेळाडू आणि संदेश भोईर यांच्याशी आपण A1 जोडी संपर्क साधू शकता. प्रणव भोपी आणि संदेश भोईर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. अवघे काही थोडेसे संघ आहेत त्या टीममध्ये त्या स्पर्धेसाठी. तर ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर A1 जोडी प्रणव भोपी आणि संदेश भोईर यांचे संपर्क साधा. धन्यवाद राजा शेठ. थँक्यू सो मच रोशनजी पाटील. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण. पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. नांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित संदीप वसंत शेठ उलवेकर वेर एंटरप्राइजेस मोरबे प्रस्तुत सरपंच चषक 2024च्या या दिधबार क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत तुम्ही पाहताय. आणि जाऊयात लगेच उत्तरार्धामध्ये. लक्ष पार करायचं आहे 52 धावेचं आणि 52 धावा उभारण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी येते मैदानामध्ये. बापदेव पाडी टीमची प्रतीक शेलके आणि बारक्या शेलके सलामीची आघाडीची जोडी. पहिलं षटक पॉवर पेचं तुम्ही पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती रत्नदीप चौधरी. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. पहिल्याच बॉल वरती इनफिटच्या वरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउट ऑफ दी फार. पंचाचा इशारा. 6 धावा. बॉलवरती प्रतीकनं खेळायला सुरुवात केली आहे 6नं. संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. जास्त बाउन्सर होता हा. जास्त बाउन्सर होता. गुड लाईन्स म्हणून जास्त उडाला. पंचांचा इशारा आला. वाईट बॉलचा. सँडी फाल्कर सरांचा अतिरिक्त एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय तुम्ही पाहता. त्या 7 या कड्यावरती क्रिकेटपटूंच्या कलागुणांना वाव न्याय मिळवून देणार ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. सरपंच चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आज सुपर संडे. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल याच्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला संध्याकाळी भेटतील. फटका तेवढं प्रतीन आहे. जाग्यावरती उभा राहिला. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला दिली मानवंदना. ठोकला प्रतीक शेळकेचा दुसरा धमाका. षटकार. का बॅटिंग चालू आहे. 52चं लक्ष. 13ची सरासरी आहे. रत्नदीप चौधरी वरती अटॅक. का बॅटिंग दर्जेदार. षटकातील पुढचा बॉल. हो काय डिलिव्हरी होती. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. खाली राहिला हा बॉल. बीट केला आता मात्र प्रतीक शेलकेला. तुम्ही पाहता कशा रीतीनं पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हा तुम्ही पाहता बॉल लेग ब्रेक होता. हा खूप चांगला बॉल तुम्ही पाहिला. डॉट बॉल. धावा धावपलकावरती 13 या कड्यावरती 13 रन स्कोर बोर्ड वरती. पॉवर प्लेचं हे षटक. 2 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली व्हेरिएशन या बॉल मध्ये तुम्ही पाहिलं.
रत्नदीप चौधरीनं गती कमी केली, लेन पिक करता आली नाही. आता प्रतीक शेळके मात्र इथे बीट झाला आणि लागोपाठचे तुम्ही डॉट बॉल पाहता. षटकार आल्यानंतर कमबॅकिंग षटक क्रिकेट मधला सीसी पॉवर कमबॅक आणि तेच कमबॅक आता करत असताना रत्नदीप चौधरीला तुम्ही पाहता कशा रीतीनं येणारे काही बोल तो टाकणार आहे. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला वॉटर डिलिव्हरी, बीट केला आणि किरेक लागोपाठचा हा तिसरा डॉट बॉल का मूत्र इथे कमबॅक केलंय. मी म्हणेन या षटकामध्ये रत्नदीपनं बीट केलाय. टीम बाबदेव पाडी टीमच्या सलामीवीर प्रतीक शेळकेला काहीतरी आता काढल्यानंतर नक्कीच बारक्यानं दिला. बारक्या देखील एक जबरदस्त फलंदाज आहे या टीमचा आणि ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो आता नो स्ट्राईकला त्याने काहीतरी टिप्स दिले असावा. आणि हा देखील चेंडू खूप चांगला आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. तुम्ही पाहताय ते पहिलं लक्ष होतं 52चं आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार जरी आले असले मी कमबॅक करू शकतो. शेवटचे 4 चेंडूने डॉट फेकले आणि षटक क्रमांक संपलं जात आहे. ते पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावाधाव पलकावरती तुम्ही पाहताय त्या 13 या कड्यावरती हे संगीत तुम्ही पाहताय सरपंच चषक 2024 नागरनेश्वर क्रिकेट संघ मोरबेचं. हे तुम्ही डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकलं. खूप चांगली माना सन्मानाची आणि हे एक जबरदस्त असं आयोजन नियोजन पूर्ण यांच्या टीमनं पूर्ण प्लेयरनं केलं. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला ऋषिकेश चौधरी. दुसऱ्या ओव्हरमध्ये समोर बारक्यानं ठोकला लॉंग ऑफला पहिला. बापदेव पाली टीमची ओळख निर्माण करणारा हा बारक्या शेळकेचा पहिला वार षटकार. ऋषिकेश चौधरी कम टू द ग्राउंड, दाखवला लॉंग ऑफ बॉर्डरी लाईनच्या बाहेर. बारक्या शेळके पाली गावचा तुम्ही खेळाडू पाहता. गावाचं नाव रायगडचं नाव देखील रोशन केलंय तो बारक्या तुम्ही पाहता. स्ट्राईकला गती कमी जेलची शक्यता फर्स्ट टीमला फसलाय आणि इथे ऋषिकेश चौधरीनं फसवलं गेलं. फिंगर रोल केले, गती कमी केली, लेन पिक केली, बॅटचा टॉस लागला, फर्स्ट टीमला पकडलाय झेल. मोठी विकेट बाबदेव पाली टीमची. बारक्या शेळके निराश, षटकार नंतर बाद केला. स्पर्धेचा आपण आनंद घेत असताना पाहू शकाल मोहगावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा जरीमरी डाबा मालकच्या ओनर युवराजभाई मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना युवराजभाई आपलंही सहर्ष स्वागत. आपले विचुंबेचे सर्पमित्र हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अतुलभाई काटे नितलस आपलंही सहर्ष स्वागत. विनोद भोईर साहेब, अक्कू भोईर साहेब या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पहिल्या बॉलवरती लॉंग ऑफ, त्यानंतर तुम्ही पाहिलं फिंगर रोल, गती कमी केली, बॅटचा फेस फ्लस टिपला एक जबरदस्त झेल पकडला फिल्डर जतीनच्या माध्यमातून. मोठी विकेट बारक्या शेळकेची. न्यू बॅट्समन येणार नंबर 3 मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. तुम्ही पाहता रोहित पाटील. 3 मॅच 17 रन 6 बॉल. बेस्ट स्कोर 13 आहे रोहितचा. बॅटिंग करण्यासाठी तो आलाय. बॉल चाला बॉर्डलाईनच्या दिशेनं, फिल्डर वेगानं कव्हरला एक केली आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती रनसंख्या 21 या कड्यावरती 52चं लक्ष पार करायचं आहे.
बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता ऋषिकेश चौधरीला आणलं गेला. विकवलेलं क्षेत्ररक्षण ही दुसरं षटक प्रगती पथावरती. तर समोर रोहित पाटील यांना 2 न खेळायला सुरुवात केली आहे. ऑल दी कार्पेट बॉल झाला लॉंग ऑफला, वेगाला फिल्डर आला, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली आहे का नाही हे लगेचच चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण लगेच जाऊयात. आमचे आई एकविरा इव्हेंट्सचे संदेश दादा आमच्या सोबत आहेत. लगेच आपण चेक करू धाव पूर्ण झाली आहे का. नुसरा इकेनला इथे मात्र धावत होते. प्रतीक शेलके धाव झाली आहे का, पुन्हा बॅट नक्कीच ग्रीप झाली आहे का, ह्या देखील चेक केलं जाईल. आणि तुम्ही पाहता चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी, प्रत्येक क्षण टिपला जातो. संदेश दादांचं कौतुक, त्यांच्या टीमचं पूर्ण कौतुक करू. आई एकविरा इव्हेंट्स कशा रीतीनं बघा स्लो मोशनच्या माध्यमात आपण पाहताय की फलंदाज इथे बाद एक नाही, फलंदाज बाद आहे आणि प्रतीक शेलकीची विकेट रन आउट मध्ये. दुसरा धक्का. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी षटकातील पुढचा बॉल फुल टॉस वरती आक्रमण, झेलची शक्यता. वॉट अ कॅच, काय झेल पकडलाय फिल्डर तुम्ही पाहताय. सुयोग मात्र पकडलाय झेल आणि संपलाय मैदानावरती. रोहित पाटीलचा खेळ अप्रतिम झेल लॉंग ऑनला, विकेटचं पतन. तिसरा धक्का. रन आउटची ती विकेट. दुसरी धाव घेत असताना तो धावत होता, नुसरा केला आणि त्याच्यानंतर काय कॅच पकडली सुयोग मात्रेनं. लॉंग ऑनला होता, धावत आला, रनिंग कॅच. काय झेल होता, महत्वपूर्ण कॅचेस विन द मॅचेस रिप्लेच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल होता, प्रतिन दर्जेचा दिल. षटकातील पुढचा बॉल. गती कमी, लाईन खराब वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 23 या कड्यावरती 13 बॉल 29 अजूनही करायच्यात. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10 ऋषिकेश चौधरीनं आणि त्याचा हा शेवटचा बॉल. हा बॉल खूप चांगला बीट केला बॅट्समनला. षटक क्रमांक संपला जात आहे. तुम्ही पाहताय दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 23 या कड्यावरती आणि बॉल आता शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्यात 29. नक्कीच क्रिकेटची पंढरी आता नारण गावामध्ये देखील जाणार आहे पुढच्याच. मग तुम्ही पाहताय 2 ते 5 जानेवारी 4 दिवसाची स्पर्धा असेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय 38 प्रथम येणाऱ्या 38 संघांना प्राधान्य दिलं जाईल आणि याची प्रवेश फी आहे 9,000 रुपये. प्रथम क्रमांक 80,000, द्वितीय क्रमांक 40, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक 40,000 व भव्य चषक आणि मालिकावीरसाठी बाईक आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक भालचंद्र पाटील असतील आणि 38 संघांना प्रवेश दिला जाईल. अजून 4 संघाचे बाकी आहेत या संघामध्ये. तुम्ही पाहता या आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायण आयोजित स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2 ते 5 जानेवारी या कालावधीचा असणार आहे. 4 टीम अजूनही बाकी. जर कोणाला प्रवेश पाहिजे असेल तर आमच्याशी देखील कॉन्टॅक्ट साधू शकता. 4 संघ अजूनही बाकी आहेत. चांगली स्पर्धा नक्कीच येते पुढच्या वर्षामध्ये. नवीन वर्षामध्ये ही नवीन संजीवनी देणार ही माना सन्मानाची 8व्या वर्षामध्ये स्पर्धा स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 2, 3, 4, 5 जानेवारीला येते. कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्या संपर्क साधा. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 23 आणि आता समीकरण 12 बॉल आणि 29 धावेची गरज आहे. 13ची सरासरी आता 14.50 झाली आहे.
14.50 हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे. ह्या मॅच मध्ये कोण जिंकेल हे मात्र सजेस्ट करेल. षटक बॉलिंग ट्रॅक वरती मनीष पाटील पहिलाच बॉल अप्रतिम फेकला, बीट केला बॅटरला, डॉट बॉल आला. विशालला तुम्ही पाहताय स्ट्राईक इनला जो 4थ्या क्रमांकावरती आला विशाल शेळके आणि त्याला जोडला तुम्ही पाहताय राहुल शेळकेला. 12-29 मॅच, पहिला डॉट आला. 11-29 मॅच, खूप चांगली मॅच आहे या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला होता, ऑफस्टंपला खोदून काढला. ऋषिकेश धावतायत, ऋषी तिकडे तुम्ही पाहताय. तोपर्यंत एकच धावेवरती समाधान आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय त्या 24 या कड्यावरती 24 धावा धावपलकावरती. आता बॉल शिल्लक असतील 10 बॉल मध्ये बनवायच्यात 28 धावा. मॅच खूप महत्वाची आहे. इथून जो मॅच जिंकेल तो तुम्ही पाहता YCC हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी सोबत फाईट करणारे संकेत पाटील. तुम्ही देखील सज्ज राहा. आपण लगेच टॉस देखील करू, विलंब घेऊ नका प्लीज. आज फायनल देखील खेळवायची आणि खूप चांगली स्पर्धेचं आयोजन सरपंच चषक तुम्ही पाहता. ऐतिहासिक क्रीडा नगरी मोरबेमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल पडका बॅटच्या रेंज मध्ये मिस्तामिंग की प्रॉपर टायमिंग. इथे फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. जवळ षटकार झाला असता आणि इथे डेंजर एंडला फेकी मात्र तुम्ही पाहता फलंदाज आउट. जवळ षटकार गेलाच असता. एक जम्प घेतला, संघासाठी धावा वाजवल्या 5 आणि हे तर मात्र बेनिफिट आहे. जेव्हा मॅच क्लोजली येते संदेश जातात तेव्हा अशा आउटस्टँडिंग फिल्डिंगची गरज आहे आणि तेच दाखवलंय. तिथे तुम्ही पाहता फिल्डर होते विशालने काय मात्र फिल्डिंग केली. पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून कशा रीतीने षटकार जवळ धावत आला, झेप घेतली, त्याच्यानंतर अशी फिल्डिंगची गरज आहे. षटकार जवळ गेलाच होता. हे मॅच टर्निंग पॉइंट येईल. अशा मात्र एखादी चुकी जर तुमच्याकडनं घडली तर तुम्हाला मॅच बाहेर काढेल. असं झालं सकाळी मोरब्याच्या विरुद्ध. एखादी चुकी त्यांना मॅच मधून बाहेर काढून गेली आणि हे तर मात्र खेळ क्रिकेट आहे. आउटस्टँडिंग फिल्डिंग का फिल्डिंगचा दर्जेदार फिल्डिंग तुम्ही पाहिली फिल्डरच्या माध्यमातून आणि इथे फलंदाज देखील बाद झाला. मेहनत प्रदीप 5 धावा वाचवल्या संघासाठी बेनिफिट आहे आणि तो फिल्डर विशाल होता. नक्कीच नाव देखील विशाल आहे आणि विशालाप्रमाणेच त्याने देखील एक झेप घेतली. आउटस्टँडिंग विशालचं कौतुक करायला हवं. अशा मोमेंटला अशा तुम्ही जर फिल्डिंगचा एफर्ट दाखवाल तर नक्कीच तुमचा संघ तुमचा सामना जिंकत असतो आणि तेच आता करून दाखवलं या क्रीडा नगरीमध्ये. समीकरण तुमच्या समोर तुम्ही पाहू शकाल. 9 बॉल 27 करायच्यात. नो बॅट्समन इन ॲट नंबर 6 वरती भावेश शेळके. मोठे फटके मारायचे भावेशला, हे मंजूर नाही आहे. बॉलिंग करताना मनीष पाटीलला. मॅच मात्र शेवटच्या षटकामध्ये रंगतदार होईल. एखादा मोठा फटका हवा. मी म्हणेन जय बापदेव पाली टीमला. बारक्या शेळके लवकर बाद झाला, प्रतीक लवकर बाद झाला. प्रतीकच्या बॅटमध्ये 2 षटका आले पण त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात. गती कमी केली, बीट केलं आणि तुम्ही पाहता लेग बाईटच्या स्वरूपात ही 1 धाव असणार आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 26 या आकड्यावरती. अर्धा पल्ला पार केला. अर्धा पल्ला अवघ्या 8 बॉल मध्ये पार करायचा आहे. म्हणजे समीकरण 8 चेंडू 26 जुनी करायचं आहे. सरपंच चषक 2024 मोरबेच ही क्रीडांगणामध्ये सुपर संडे. बऱ्याच यांना देखील आज सुट्टी देखील असावी कंपनीना आणि ते देखील इथे मॅच आनंद घेतात. तुमचं देखील स्वागत. बॉल खूप चांगला ऑफस्टंपला. लाईन खूप चांगली आहे मी म्हणेन मनीष पाटीलची. त्याच्याकडे सर्व गोष्टी आहेत. लेग बाईचा इशारा आलाय संदीप पालकर सरांचा. लाईन टप्पा अचूकता बेदुकता या गोष्टीचा भंडार तुमच्याकडे असेल ना तुम्ही एक जबरदस्त बॉलिंग करू शकाल. आणि हेच देखील सांगत असताना समीकरण 7 बॉल 7 मध्ये बनवायच्या धावा 25. 7 चेंडू 25 ची गरज आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि त्याचा सामना करेल भावेश शेळके. तुम्ही पाहता बॉल खूप चांगला ऑफस्टंपला ठेवला, बीट करून गेला. षटक क्रमांक संपलं जातंय. तुम्ही पाहताय ते 3रं आणि या ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या 2. का बॉलिंग केली, आउटस्टँडिंग बॉलिंग केली. तुम्ही जर पाहिल्या लेग बायच्या जर धावा 2 आल्या, फक्त 2च धाव. हे षटक अवघ्या 4 धावेचे राहिले संदेश जाता. लेग बायच्या आपण बॉलरच्या धरत नसो धावा आणि धावा फक्त आल्या या ओव्हरमध्ये 4. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 6 बॉल 25 जुनी गरज आहे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक दुपारच्या सत्रामध्ये एक संगीत.
आमच्या स्क्रीनवरती गोवर्धन पालेकरांना तुम्ही यांना पाहताय, मॅचचा आनंद घेत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या षटकामध्ये 25 धावा रोखण्यासाठी सज्ज झालाय सुयोग मात्रे. 25 धावा रोखायच्यात. होऊ शकतात का 25 बनू शकतात. 25 पाहिल्यात, 30 पाहिल्यात, 36 देखील पाहिल्यात. पहिल्याच बॉल वरती बॉल चाला बॉरीलाईच्या दिशेनं, तिथे उभा फिल्डर अप्रतिम झेप घेतली, पकडलाय जेल. रत्नदीप चौधरीनं विकेटचं पतन. या टीमचे पुरस्कर्ते तुम्ही पाहता गौरी स्पोर्ट जय गावदेवी वलवल या नावानं संघ आज उतरला. राजेजी कातारा यांची देखील स्पर्धा पार पडली. वाढदिवसाचा निमित्त औचित्य साधून एक थाटा मातामध्ये तिथे क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहिला. या नेवालीच्या क्रीडांगणामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते देखील उपस्थित आहेत. एक पुरस्कर्ते आहेत आणि आज पॅक केलं वलवलीला, ते देखील मॅच पाहतात. जेव्हा जेव्हा पुरस्कर्ते राजेशदादा येतात ना, तेव्हा तेव्हा खेळताना ऊर्जा निर्माण होते खेळण्याची, आणि आज ते करतायत. वलवलीने केलेली फिल्डिंग ना, ती त्यांना बेनिफिट गेलून गेली. प्रदीप, एखादी चुकी घडली मॅच मध्ये तुम्हाला बाहेर काढतात का विशालनं फिल्डिंग केली. आत्ता मात्र रत्नदीपनं काय झेल पकडला. ते 2 षटकार वाचले असावे. मॅचला टर्न भेटला, बॅटचा कडा लागला, बॉल मागे आलाय आणि तुम्ही पाहताय इथे डॉट बॉल आला. विशालनं तिसऱ्या ओव्हरमध्ये काय षटकार वाचवला, जवळ 5 वाचवल्या. हा षटकार गेला असता एक झेप घेतली, उभा होता षटकाराच्या जवळ रत्नदीप चौधरी आणि त्यानं हा पकडला. अप्रतिम झेल. आणि त्याच्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये का बॅटिंग केली आशिष पाटील, तेथे षटकारांची थीजबाजी वलवलीला खूप काही सांगून गेला. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, डॉट बॉल आला. गोलंदाजी अटॅक खूप चांगला झाला. पहिल्या ओव्हरमध्ये रत्नदीप चौधरीला जर 2 षटकार आले असले तरी त्याने देखील मागचे 4 बॉल अप्रतिम दर्जाचे हटवले. त्यानंतर ऋषिकेश झाला. ऋषिकेशनं काय व्हेरिएशन मध्ये बारक्या शिल्के नावाचं वादळ आहे, त्या वादळाला पहिला षटकार मारून दिला, त्याच्यानंतर त्याला लवकर बाद केलं. प्रतीक रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तिथून टीम मात्र पूर्णपणे बॅकफुटला आली. फटका चांगला आहे गॅप मध्ये. अशा चौकारांची गरज तुम्हाला होती. बॉल सीमारेषेजवळ चालला, पण तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये धाव फक्त एका धावेच्या बरोबरीनं. धावपलकावरती 28. या मोरबी टीमचा कॅप्टन संकेत पाटील. संकेत या, लगेच आपण टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस उडवला बॉलला आणि बॉल चालला बॉर्डरी लाईनच्या बाहेर. षटकार आला, वेळ गेला, काळ गेला आणि आता मात्र काय फायदा या षटकारांचा. हे पहिले आले असते मॅच कुठेतरी क्लोजली गेली असती आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार ठोकलाय. धावपलकावरती षटकारनं स्कोर पुढे जाईल, पण मॅचच्या विजयापर्यंत तुम्ही जाणार नाही. हे देखील टीम जय बापदेवा पाडी बागफुटला राहिले. फटका चांगला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला गौरी स्पोर्ट आई गावदेवी वलवली टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम जय बापदेव निवाडी बापदेव पाली, तुम्हाला देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पुढच्या स्पर्धेसाठी आपण देणार आहोत आणि या मॅच सामना मॅच आपण लगेच पोहोचू तुमच्यापर्यंत. या आशिष पाटील ज्याच्या बॅट मध्ये 3 षटकार 1 चौकार, 8 बॉल 23 धावेची खेळी करणार आहे. जिथे रत्नदीप चौधरी काहीच करू शकला नाही, त्याच्यानंतर ऋषिकेश काहीच करू शकला नाही, त्यानंतर